हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आणि आता चाललेलो आहो मी नागपूरला. 3 वाजलेले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे अदितीला इंटर्नशिप लागलेली आहे आणि त्याचीच शॉपिंग आम्ही करणार आहोत. ट्रॉली बॅग वगैरे पण घ्यायची आहे, कुर्ती वगैरे पण घ्यायची आहे आणि मी जमलं तर बाटा चप्पल घेईल, जमलं तर आज, नाहीतर मग माझं तर विचारूच नका. मी विचार करते प्रत्येक वेळेस की मला काही घ्यायचं आहे पण होत नाही. त्यांची शॉपिंग होते आणि भरपूर असा वेळ लागतो. पावसाचं वातावरण आहे आता, खूप बादल आणि आईकडे सुद्धा जाणार आहे. अदिती म्हटलं ना तुम्हाला जाणार आहे इंटर्नशिपसाठी, तर मग आईची भेट घेऊन येणार आहोत आम्ही. तर तिथे जाईल मी जमलं तर. आणि हा जो मी ड्रेस घातलेला आहे तर हा मिशोमधनं घेतलेला आहे मी 450 रुपयामध्ये आणि छान आहे, कॉम्फर्टेबल आहे आणि कलरही छान वाटला. याच्यामध्ये कलर वगैरे होते, मी दाखवते तुम्हाला पूर्ण लुक. ते पॉकेट पण दिलेले आहे आणि म्हणजे खूप जास्त कॉम्फर्टेबल आहे. 3-4 स्लीव्ज दिलेले आहेत आणि बघू शकता असं पॅटर्न आहे असं आणि कॉम्फर्टेबल आहे. आता आलेला आहो आम्ही झुडिओमध्ये. नाही, झाड आहे इथे पण दिसत आहे ना. तेच पॅटर्न आहे का? नाही, हे तेच आहे का? हे बघ, हा पॅन्ट आहे. हो, हा पण आहे. पाहून घे याच्यात साईज. छान वाटत कोणता आहे? हा छान वाटत आहे का पॅटर्न की हा छान वाटत आहे? दोन्ही घालून पहा. मला हा नाही आवडला. ट्रॉली बॅग बघण्यासाठी आलेला आहो बर्डीवर. तिकडे पण दिसत आहे ना. ये कितने की भैया? कितने? 900 रुपये. तो बाटा शोरूममध्ये. तोपर्यंत जितेंद्रराव गेले पोहे खायसाठी. इथे फेमस पोहे मिळतात, तर तिथे गेले आणि सगळेजण विखरलेले आहे. पार्थ आणि अदिती मोबाईल कवर बघत आहे. मी बसलेली आहे कारण मला खूप थकवा आला. आता पोहे घेऊन येत आहे जितेंद्र. ऑटोमोटिव्हजवळ जे ट्रेंड्स आहे तिथनं घेतलेलं आहे कुर्ती, तर छान मिळालेले आहे तिथे. आता 1-2 ठिकाणी बघणार आहोत आणि मग बघू कुठे जायचं. तर मलाही खूप जास्त भूक लागलेली आहे. इथे जे बॅग आहे ट्रॉलीज बॅग, तर त्याचे रेट खूप जास्त आहे. तर बघू मग कामठीवरनंच घेऊ आम्ही. आणि असं छान वातावरण आहे, मस्त. बर्डी तर माहिती आहे तुम्हाला, खूप चेंज झालेली आहे बर्डी. आणि हँड पर्स वगैरेचे रेट इतके जास्त आहे इथे बर्डीवर, खूप जास्त. आम्ही 1-2 ठिकाणी इथे बघितलं, खूप जास्त 1000, 1100, 1200 या रेंजमध्ये आहे. आणि ही जी पर्स मी घेतलेली आहे तर ही कामठीवरून घेतलेली आहे 250 रुपयामध्ये. आता भूक लागलेली आहे खूप जास्त. समोरच आमची गाडी पार्किंग केलेली आहे. जितेंद्रराव गेलेले आहे पोहे घ्यायसाठी आणि मला खूप जास्त भूक लागलेली आहे. तर इथे इडली खाणार आहे मी. तोपर्यंत जितेंद्रराव येतीलच. घाईघाईने इडली खाल्ली आम्ही आणि आता चाललेलो आहोत. जितेंद्रराव आहे तिथे. दाखवलं नाही मी तुम्हाला, 1 प्लेटच बोलवलेली होती इडली आणि खूप भूक लागलेली होती.
तर बघू शकता माझ्या हातामध्ये आहे पोहे. तर आता ते एका ठिकाणी बसून मी खाऊन घेणार आहे. कोणते चांगले वाटले तुम्हाला? कोणती? हे ना, मला पण हेच आवड. येलो माझा सर्जरी ड्रेस जाईन, ॲप्रॉन पण जाईन. महालवर आहे शॉप. काय नाव आहे तो? आरती बॅग हाऊस. इथनं बॅग घेतलेली आहे. बेज आणि ती छोटी बॅग घेतलेली आहे. पण बेज. ती पण बेज घेतलेली आहे. चला, आमची गाडी आलेली आहे आता. 2-3 दुकान फिरल्यानंतर इथे रिजनेबल रेटमध्ये मिळालेली आहे. चला आता झुडिओमध्ये जाऊ, आईची भेट वगैरे घेऊ. महालवर आहे शॉप, क्यूट गर्लच्या समोर, हल्दीरामच्या मध्ये. अभी 80. ये देखो गाइस, अब रोगी अभी नदी छूटने वाली है. देखो गाइस, देखो नदी छूट गई है धीरे धीरे. सबसे मिलना हुआ है हमारा. अब थोड़ा रोके दो, कंटेंट है तो थोड़ा रोके. हे सूप पिलं, माझी तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे. आणि हे लोक जेवण करत आहे. आतमध्ये बाहेर बसली हवेमध्ये. आणि हे मागे हॉल आहे, तिथे ते जेवण करत आहे. कारण मी फक्त सूप पिले, जसं तुम्हाला सांगितलं माझी तब्येत ठीक नाही आहे. आणि इथे पार्टी सुरू आहे आणि पाऊसही येत आहे. जाऊ थोड्या वेळ, त्यांचं जेवण होतं झालेलं आहे. तर फ्रेंड्स, हा ट्रे आणि हे छोटे डब्बे असं मी वेगवेगळं घेतलेलं होतं आणि ते अगदी परफेक्ट मॅचिंग असे झालेले आहेत. तर हे डब्बे मी आणले तेव्हापासून असेच ठेवलेले होते. पण आज सकाळीच मी त्याला छानपैकी धुतलं आणि त्याला वाळवलं आणि त्याच्यानंतर कोरड्या नॅपकिनने मी त्याला छानपैकी पुसून घेतलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये जर पाण्याचा अंश असला तर जे आपण मसाले ठेवतो ना, त्याला मॉइश्चर पकडून मग ते मसाले खराब होऊ शकतात. म्हणून छानपैकी कोरडे केलेले आहेत आणि त्याच्यानंतर मसाले भरून ठेवत आहे. तर हे काळं मीठ आहे. तर काळं मीठ खूप छान असते आपल्या शरीरासाठी. तर ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर ते ठेवलं. त्याच्यानंतर गडेवालं जे हिंग आहे तर ते सुद्धा बारीक केलं. त्याचबरोबर धने पावडर आणि जिरं पावडर, तर हे छानपैकी मी भाजलं, धने आणि जिरं, आणि त्याच्यानंतर ते पावडर बनवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे हळद ठेवलेली आहे. तर हळदीचं पाणी मी सकाळी कधी कधी पिते, तर म्हणून वेगळीच ठेवलेली आहे. का मसाल्याच्या डब्यांमध्ये जी हळद असते ना, तो तिखटाचा चम्मच वगैरे असतो, म्हणून मी ही वेगळी हळद ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर लवंग आणि विलायची असं छानपैकी भाजून मी त्याचंसुद्धा पावडर बनवून ठेवलं आणि ते सकाळी मी उपाशापोटी 1 चम्मच सहदासोबत घेते. तर ते सुद्धा छान आहे शरीरासाठी. तर अशा प्रकारे आपला हा डब्बा आहे मसाल्यांचा, तो परफेक्ट इथे तयार झालेला आहे. हॅलो फ्रेंड्स, तर माझी तब्येत अजिबात चांगली नाही आहे. 4 दिवस झाले मला सलाईन लागलेली आहे आणि डॉक्टरनी पुन्हा 2 दिवस सलाईन लावायला लावलेली आहे. तर माझं घराकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. बघा, अजून 2 दिवस त्यांनी सलाईन लावायला लावलेली आहे. खूप अडचणी आलेल्या आहे. अदितीची इंटर्नशिप पण लागलेली आहे आणि आता तिला उद्या आम्हाला सोडून द्यायचं आहे. तर मी सकाळीच जाणार आहे सलाईन लावायसाठी 7-8 वाजता, आणि सलाईन लावून मग आम्ही तिला सोडून देणार आहोत जिथे तिची इंटर्नशिप लागलेली आहे तिथे. तर व्हिडिओ खूप सारे पेंडिंग आहे, पण व्हिडिओ टाकत नाही आहे मी. आणि शॉपिंग पण करायची होती तिची, पण अर्धवट शॉपिंग आहे. कारण तिला वारंवार डॉक्युमेंट्स हे ते साठी वारंवार जावं लागत आहे जिथे तिची इंटर्नशिप लागलेली आहे तिथे. आणि इकडे माझी तब्येत ठीक नाही आहे. म्हणजे जे शेवटचे 8 दिवस होते तिने माझ्यासोबत स्पेंड करायला पाहिजे आणि मी तिच्यासोबत करायला पाहिजे होता, वेळ घालवायला पाहिजे होता. तेच 8 दिवस खूप धावपळीचे असे आहे. माझी इकडे तब्येत खराब झाली, तिकडे तिचं इंटर्नशिपचं, त्याच्यामुळे ती 2-3 दिवस कंटिन्यू ती जात आहे. कधी हा फॉर्म कधी तो फॉर्म या चक्करमध्ये. पण उद्या ती फायनली जाणार आहे. इंटर्नशिप तिची मंडेपासून स्टार्ट होणार आहे.
तर आता पण आलेली नाही आहे ती आणि तिची शॉपिंग बाकीच आहे. ती म्हणत होती की मी 1-2 वाजेपर्यंत येऊन जाईन, कारण सकाळीच जाते ती ट्रेनने. तर येऊन जाईल, पण ट्रेन सगळ्या लेट आहे. त्याच्यामुळे 3ची जी ट्रेन आहे ती 5 वाजता येणार आहे. तर बसचं वगैरे नवीन ठिकाणी खूप प्रॉब्लेम येते. जसजशी आपल्याला सवय होते त्या सिटीची, तर मग आपल्याला वाटलं असतं सवय होऊन जाते त्या गोष्टीची. पण अजूनपर्यंत ती आलेली नाही आहे. तिला बॉटल वगैरे घ्यायची आहे. तर आम्ही खूप म्हणजे एकदम इतक्या स्पीडनी होते जी प्रोसेस आहे ना, म्हणजे खूप पहिले सुरुवातीला खूप लेंझी प्रोसेस आहे. 6 महिने रिझल्ट लागल्यानंतर ते असेच हे करतात. त्याच्यानंतर इकडे इंटर्नशिपची तारीख आली की मग ते इतके घाई करतात पोरांना. दूरचे असो जवळचे असो काही बघत नाही. खूप जास्त स्ट्रगल करावं लागतं मुलांना. बरं आहे की तिच्यासोबत तिच्या ज्या रशियाच्या फ्रेंड आहेत त्या 3घीजणी आहेत, म्हणून एवढं टेन्शन नाही आहे. ती एकटी नाही आहे. उद्या लवकर जाईन दवाखान्यामध्ये. उद्या शेवटचा दिवस आहे आणि 5 दिवस झाली मला लागलेली आहे. कारण जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, माझं पोट खूप दुखत होतं आणि का बरं असं दुखत आहे म्हणून मी इतके दिवस टालमटाल केली आणि शेवटी मला खूप जास्त पेन होत होतं, म्हणजे सहन नव्हतं होत. म्हणून मग मी हॉस्पिटलमध्ये गेली. तर मग त्यांनी चक्क म्हटलं की तुम्हाला बॉटल चढवावी लागेल वगैरे वगैरे वगैरे. औषधी वगैरे दिली, ते सुरू आहे. आणि व्हिडिओ वगैरे ते पेंडिंग आहे. ठीक आहे, आता आदिती जाईन तर मग मला पण थोडा वेळ मिळेल, तर मी आरामात व्हिडिओ टाकत राहील. ती 5 वाजता येणार आहे आणि 5 वाजता ट्रेनमध्ये बसणार आहे. त्याच्यानंतर 7 वाजता नागपूरला येईन. इथे येताना 7:30 वगैरे वाजेल, 8ही वाजू शकतात. तर त्याच्यानंतर मग तिला आता हॉस्पिटलमध्ये म्हटलं तर जीन्स टॉप जास्त नाही चालत, कुर्तीच चालते. तर त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलं की तुम्ही असं जीन्स टॉप एखाद्या वेळेस ठीक आहे, पण जास्तीत जास्त पाण्याचा आवाज येत आहे नळली का, तर जास्तीत जास्त तुम्हाला कुर्ती घालायची आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. सकाळीच गेली 7 वाजता. मम्मी म्हणे मी 1 वाजेपर्यंत येऊन जाईन, मग आपण नागपूरला जाऊ शॉपिंग करायला. नागपूरचे ट्रेंड्स वगैरे आहे किंवा झुडिओ आहे, तिथनं आपण शॉपिंग करू. मी म्हटलं ठीक आहे, माझं पण हे काम होऊन जाते. आणि मला जेवण करायला अजिबात मनाई केलेली आहे, म्हणजे अजिबात, म्हणजे फक्त खिचडी आणि फ्रूट वगैरे. फ्रूटमध्येही पपई आहे, केळं आहे, बस. आणि मलाही आता खावं वाटत नाही बाकीच्या गोष्टी वगैरे. चहा वगैरे तर टोटली बंद आहे. घराकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. आमच्या इथे जी बाई येते कामाला, आज 10-12 दिवस झाली ती येत नाही, कारण तिच्या हस्बंडची डेथ झालेली आहे. तर ते काही सांगून नाही होऊ शकत आपलं. तर वरती पण धूळ आहे हॉलमध्ये, खाली पण असंच पडलेलं आहे. पार्थ एकटा राहतो घरी, जितेंद्र माझ्यासोबत राहतात आणि पार्थ सगळे कामं करतो. म्हणजे भाजी आहे, पोळेवाली जशी बाई आहे म्हटलं तुम्हाला पोळ्या टाकून देते, पण पार्थ भाजी करतो आणि त्याच्यानंतर खिचडी माझ्यासाठी. तर असं सुरू आहे. आता उद्या शेवटचा दिवस आहे. तर आता आल्यानंतर मग जी तिची उरलेली शॉपिंग आहे तर ती करून घेणार आहोत. आपण खूप मागे लागतो ना, मम्मी लोक खूप मागे लागतो की तू थोडी थोडी पॅकिंग करणं सुरू कर, असं कर तसं कर. पण मुलांना काही कळत नाही त्या गोष्टी. काम ते पण टाईम मॅनेजमेंट नाही कळत मुलांना, आणि त्या गोष्टी मम्मीकडनं शिकायला पाहिजे. कारण आपल्याला बायकांना बरोबर कळतं की इतका वेळ होऊ शकतो, कोणती अडचण मध्येच येऊ शकते. तर नेहमी आपण पूर्वतयारी करून ठेवायला पाहिजे असं मला वाटते. आणि आता बघा किती अडचणी आलेल्या आहेत. आता तिची पॅकिंगसुद्धा झालेली नाही आहे. महाराष्ट्राची जी इंटर्नशिप आहे खूप लेट सुरू होते आणि त्याच्यामुळे ना खूप तिला घरी राहायला आवडत नव्हतं. म्हणजे कलंत्री हॉस्पिटलमध्ये जायची प्रॅक्टिससाठी. तिथे तिला 9 वाजता जायचं आहे हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप लागली तर. आणि मग ती 24 घंटेची नोकरी कशी करेल, काय करेल, तर बरोबर करतात, कारण तिला खूप जास्त इंटरेस्ट आहे ह्या गोष्टीमध्ये. तर सगळ्या गोष्टी होऊन जाईल. पण 6 महिने माझ्याजवळ राहिली ती. चला ती आली म्हणजे भेट करून देणार आहे तुमची. खूप थकलेली राहते. 2 दिवस ती इतक्या लवकर झोपली आणि मला बोलायला काहीच नाही मिळालं. म्हणजे आल्यावर बोलली ती भरपूर. ती म्हणजे आल्याबरोबर तिला सवय आहे ना सगळ्या गोष्टी सांगायची. तर सांगितल्या वगैरे. मम्मी पप्पा भाऊ वगैरे बसलेला होता तेव्हा, असं झालं पप्पा, तसं झालं पप्पा. आणि त्याच्यानंतर मग इतक्या लवकर झोपली ती. तर आणि सकाळीच उठायचं होतं तिला, पुन्हा ट्रेन पकडायची होती. संडे आहे त्याच्यामुळे पहिल्याच दिवशी आणून ठेवलेलं होतं, कालच रात्री आणून ठेवलेल्या होत्या, कारण सकाळी लवकर जावं लागते म्हणून. तर ह्या 2 आता फक्त या राहिलेल्या आहे सलाईन शेवटच्या. आजचा शेवटचा दिवस होता. रविवार होता तरी पण गव्हर्नमेंट हॉस्पिटल सुरू होतं 3 वाजेपर्यंत. तर सलाईन लावून घेतली
आणि बाहेर गेलेली होती, काम वगैरे होतं, अदितीला चादरा वगैरे घ्यायच्या होत्या डबल बेडच्या, त्या घेऊन आलेली आहे. आणि आत्ताच डीमार्टमधनं सामान बोलवलेलं आहे, घेतलेलं आहे, चादरा घेतलेल्या आहे. आणि घरात खूप पसारा आहे कारण दुर्लक्ष आहे. अदितीचा सर्जरी ड्रेस, त्याच्यावर नाव लिहायचं होतं पण नाही झालं. इथे डॉक्टर अदिती ढोमणे म्हणून लिहायचं होतं पण इथे कामठीमध्ये नाही झालं काम त्याचं. तर ही बॅग घेतलेली आहे तिने रोज हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी म्हणून, याच्यात सामान भरलेलं आहे. त्यानंतर हे रोटी मेकर आहे. सगळ्यात खराब वस्तू म्हणजे ही आहे रोटी मेकर. जेवढं ते दाखवतात ना व्हिडिओमध्ये किंवा आपण बघतो ते लोक करतात वगैरे, हे आपल्याला अजिबात जमत नाही. पण सँडविच वगैरे करायला किंवा ट्राय करायसाठी म्हणून घेऊन जाणार आहे. तशी घरी पडलेली आहे, ती घेऊन जाईल तरी काही हरकत नाही आहे. तर फ्रेंड्स, आता पुन्हा नागपूरला चाललेलो आम्ही, कारण हॉस्पिटलमध्ये जसं म्हटलं तुम्हाला कुर्तीच पाहिजे, जीन्स कधी कधी चालेल. तर पुन्हा आता जाणार आहो, बघू ट्रेंड्समध्ये वगैरे, कुठे झुडिओमध्ये वगैरे बघणार आहोत आज जाऊन. उद्या फर्स्ट डे आहे तिचा. ती पहिले जाणार आहे हॉस्पिटलमध्ये, 9 वाजता बरोबर जाऊन पोहोचायचं आहे तिला. त्याच्यानंतर मग आम्ही कारने तिचं सामान पोहोचवून देणार आहोत. तर व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा. ट्रेंड्समध्ये मिळालेला कुकर आहे, त्यानंतर प्रेस, छत्री सगळं लागणार आहे तिला. आणि डीमार्टमधनं तिने रेनकोट बोलवलेला आहे, डस्टबिन आहे, आणि ही एक बॅग, ही ट्रॉली बॅग घेतलेली आहे नवीन. हा बघा, हा असा डीमार्टमधून घेतलेला रेनकोट आहे. एवढं सामान आहे तिचं. अजून पूर्णपणे पॅकिंग व्हायची आहे. हा चॉपर वगैरे दिलेला आहे, एक्स्ट्रा चॉपर आहे त्याच्यामुळे. आणि थोडाफार किराणा बांधून देणार आहे मी. जादू जादू चांगली वाटत आहे, गळाही चांगला आहे त्याचा. आणि ही दाखव नाही, नाही आहे. हा शर्ट आहे. कोणता? हा शर्ट आहे प्लेन शॉर्ट्स नाही. हा छान, हा छान आहे, हा आवडला. आता आम्ही पेट्रोल पंपवर थांबलेलो आहोत आणि इथनं 40 किलोमीटर आहे गोंदिया, आणि थोड्याच वेळात पोहोचणार आहोत आम्ही. आणि अदितीचं जे कॉलेज आहे म्हणजे हे आहे, तर ते 5 वाजेपर्यंत आहे. तर फ्रेंड्स, आम्ही 4:30 वाजता तिथे पोहोचलो आणि त्याच्यानंतर तिचं सामान वगैरे ठेवलं आणि ती हॉस्पिटलमध्येच होती. तर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, त्याच्यामुळे व्हिडिओ करायला अजिबातच वेळ मिळाला नाही. त्याच्यानंतर आम्ही ढाब्यावर जेवण केलं. मी तर दाल खिचडीच खाल्ली आणि पार्थ आणि जितेंद्रराव जेवण करत आहे. यश सावजी, आणि हा आहे मनसर रोड, पेट्रोल पंपच्या अगदी बाजूला.